तर आपण पाहतोय संजय राऊतांनी मोठी घोषणा केलेली आहे। 5 जुलैला मोर्चा निघणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। 5 जुलैच्या मोर्चा संदर्भातली मोठी अपडेट समोर येते। 5 जुलैला मोर्चा निघणार नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार होते आणि फक्त मराठीच्याच अनुषंगाने नाही, एकूणच राजकीय अनुषंगाने सुद्धा हा अतिशय मोठा असा मोर्चा ठरणार होता। मात्र आता 5 जुलैचा मोर्चा निघणार नसल्याचं संजय राऊतांनी ट्विट केले। त्यांनी काय ट्विट केले आपण पाहतोय। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय आहे। ठाकरे एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतला। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड। फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान, असं त्यांनी कंसात लिहिलेलं आहे। आपण पाहतोय संजय राऊतांचं हे मोठं विधान, मोठं ट्विट सध्या समोर आलेलं आहे। 5 जुलैच्या मोर्चाचं नक्की काय होणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला होता, कारण की अतिशय अभूतपूर्व हा मोर्चा ठरणार होता। कारण दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 18-19 वर्षांनंतर एकत्र दिसणार होते। मात्र आता हा मोर्चा निघणार नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे आणि ठाकरे हाच ब्रँड असल्याचं ठासून इथं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। हिंदी सक्ती संदर्भात सरकारी आदेश रद्द करण्यात आलेला आहे, हा मराठी एकजुटीचा विजय आहे आणि ठाकरे एकत्र येणार याचा धसका असल्याचं सुद्धा बोलायचं विसरलेले नाहीयेत संजय राऊत। आपण पाहतोय 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। संजय राऊतांनी यावेळेस ट्विट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।